नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख होती. 9 जागांसाठी अर्जही 9च आलेत, त्यामुळे मतदान काही होणार नाहीये. निवडणूक बिनविरोध झालीये. पण या निवडणुकीच्या निमित्तानं काही नवी समीकरणं जुळली आणि काही जुनी समीकरणं बिघडली. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अगदी वाजत गाजत एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेत प्रवेश केला आणि मग लगेचच शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधान परिषदेसाठीचा अर्ज दाखल केला. आता बच्चू कडू यांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता तो शिवसेनेमधूनच 90 मध्ये. पण दिव्यांग, शेतकरी यांच्यासाठी कायम रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या या नेत्याचं नंतर शिवसेनेशी काही पटलं नाही आणि मग त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला. 2004 साली अपक्ष लढून बच्चू कडू निवडून आले. सलग 4 वेळा मग आमदार झाले. प्रहार जनशक्तीची स्थापना केली आणि महाराष्ट्रभरात फेमस झाले. आंदोलन करणारा अँग्री यंग मॅन अशी बच्चू कडू यांची प्रतिमा आहे. मात्र असं असलं तरी राजकारणातला लवचिकपणा बच्चू कडूंनी आपल्या अंगी अगदी नीट मुरवलाय. त्यामुळे गरज पडेल तशी आपली भूमिका ते नीट वळवतात. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्येही बच्चू कडू मंत्री राहिले आणि शिवसेनेचा भाग नसताना सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत पहिल्याच फ्लाईटनं गुवाहाटीलाही गेले. मग महायुतीच्या सत्तेतही सहभागी झाले. 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र अचलपूरनं बच्चू कडूंना नाकारलं. पण बच्चू कडूंनी आंदोलकांना 2024च्या निवडणुकीमध्ये पण बच्चू कडूंनी आंदोलनांना नाकारलं नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी घेऊन ते रस्त्यावर उतरले आणि उपराजधानी ठप्प केली. गेली 20 वर्ष ते प्रहार जनशक्तीची स्वतंत्र ओळख तयार करून राजकारण करणारे बच्चू कडू आज मात्र अचानक शिवसेनेचा झेंडा हातात घेते झाले. झेंडा बदलला पण भूमिका बदलली नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली. पण एक आमदारकी आणि कदाचित भविष्यातलं एक मंत्रीपद इतक्यासाठीच सगळा पक्ष शिवसेनेत नेऊन ठेवतील इतके बच्चू कडू काही कच्च्या गुरूचे चेले नाहीयेत. आणि पक्षातल्या ढिगभर इच्छुकांना नाराज करून बच्चू कडूंना आयात करून उमेदवारी देणारे एकनाथ शिंदेही काही काल राजकारणात आलेले नाहीयेत. बरं, कडू शिवसेनेत जाताना भाजपला काही आनंदाचं भरता आलेलं नाहीये. म्हणजे वरवर सगळं गोड दिसत असलं तरी आतली गणितं कडू असण्याची शक्यता जास्त आहे. आता ती गणितं नेमकी काय यावर चर्चा करायची आहे. पण त्याआधी हा रिपोर्ट बघूया. राजकारणात कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडतात. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. ऑक्टोबर महिन्यात महायुती सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन करणारे बच्चू कडू आज सत्ताधारी शिवसेनेमध्ये सहभागी झाले. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी कडू यांनी हा गोड निर्णय घेतलाय. ज्या वंचित घटकांसाठी ग्रामगीता लिहिली त्यांच्या जयंतीच्या दिवशी आज आम्ही धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शेतकरी आणि दिव्यांगांसाठी मजबूतीने उचलल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडूंच्या प्रवेशाचं समर्थन केलं. आज आपण शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. राजकीय जे काही लढाई आहे, शिवसेना वाढवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करणार आहात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कडू आणि शिंदेंवर टीका केली. कष्टाने वाढवलेला माझा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करायला मी मूर्ख आहे का, असं बच्चू कडूंचं स्टेटमेंट मी आत्ताच वाचलं नाही ऐकलं. आता पाहावं लागेल कोण मूर्ख आहे ते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा कडूंच्या सेना प्रवेशावर भाष्य करणं टाळले आणि म्हणूनच कडू यांच्या प्रवेशाबद्दल महायुतीत एकमत आहे की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. एक मात्र नक्की, कडूंमुळे विदर्भात शिवसेनेला थोडी का होईना मदत होईलच. पण विदर्भ हा भाजपचा गड आहे. त्यामुळे कडू यांची वाटते तितकी साधी सोपी नक्की नसेल. आणि म्हणूनच कडू यांचा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी किती गोड ठरतो हे कळेल लवकरच. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ. विनोदजी नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर आपल्या सोबत आहेत. संजीवजी नमस्कार. संजीवजी, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? आय थिंक नाही.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ आपल्यासोबत आहेत. तुषारजी नमस्कार. आणि काही वेळातच पत्रकार विकास वैद्य सुद्धा आपल्यासोबत असतील. संजीवजी, सुरुवातीला तुमच्याचकडे यावं लागेल. म्हणजे आज तुमच्या पक्षनेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. बच्चू कडूंना का आपण घेतलेला आहे आणि 2च जागा आपल्याकडे असताना बच्चू कडूंना घेऊन त्यांचा पक्ष घेऊन त्यांना उमेदवारी विधान परिषदेची दिली. पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी सांगा की असं नेमकं काय झालं जेव्हा की शिवसेनेमध्ये ढिगभर इच्छुक होते या विधान परिषदेच्या जागेसाठी आणि तुम्ही मात्र बच्चू कडूंना पक्षात आणलं, त्यांचा पक्ष सोबत घेतलात आणि त्यांना उमेदवारी दिलीत? सुरुवातीलाच मी आपल्या माध्यमातून बच्चू कडूंचं शिवसेना पक्षात हार्दिक स्वागत करतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करतो. ही अतिशय आमच्यासाठी महत्वाची घटना. आज बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष हा शिवसेनेत विलीन झालेला आहे. आमदारकी हा केवळ विषय नाहीये. बच्चू कडूंची जी कार्यशैली आहे ते सर्वसामान्यांसाठी, दिव्यांग घटक असतील, गोरगरीब, वंचित पीडितांसाठी सातत्याने काम करत आलेले आहे. त्यांची सामाजिक पार्श्वभूमी आहे, जरी ते राजकारणात असले तरी. आणि वंदनीय बाळासाहेबांचा जो विचार आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, या धोरणाला अनुसरूनच बच्चू कडूंची कायम कार्यशैली राहिलेली. ते मूळचे शिवसैनिक आहेत. नंतरच्या काळात त्यांनी सामाजिक प्लॅटफॉर्मवर मोठं काम उभं केलं. आज आपण बघतोय राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची कामाची पद्धतही तीच आहे ना. सर्वसामान्यांसाठी झोकून देऊन रात्रंदिवस काम करणं, हे एकनाथ शिंदे साहेबांची ख्याती आहे. अतिशय संवेदनशील नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. गोरगरिबांचा कणव असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात दिव्यांग मंत्रालय या राज्यासाठी देशात पहिल्यांदा सुरू झालं. आणि अशा पद्धतीचे चांगले निर्णय, म्हणजे इतरही निर्णय अनेक आहेत, त्याच्या आपण आता उहापोह करत नाही. परंतु एकंदरीत एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलंय, ते ज्या पद्धतीने त्यांचं काम आहे, अशा नेतृत्वाबरोबर काम करणं, अशा नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली जर आपल्याला आणखी वेगाने ज्या घटकांसाठी काम करायचं तिथे काम करायला मिळणार असेल तर बच्चू कडू सारख्या नेत्याने काय येऊ नये. आणि म्हणूनच बच्चू कडूंनी निर्णय घेतलाय, फक्त आमदारकी हा विषय नाही, विधान परिषद हा विषय नाही, तर ज्या घटकांना न्याय द्यायचा आहे त्या घटकांना न्याय पण तसं असतं तर मग कधीही करता आलं असतं ना. अगदी विधान परिषदेच्या दिवशी कशाला करायला लागणार असेल उमेदवारी अर्ज शेवटी कसं आहे, भरताना? काही ना काही हे मान्य आहे की काही ना काही कारण लागतं या असे निर्णय व्हायला. काही कुठली ना कुठली वेळ काही ना काही लागते. कारण लागतं की काही ना काही देवाणघेवाण लागते? काय याच्यात काय देवाणघेवाण आहे? गोरगरिबांच्या हिताचा निर्णय, आमदारकी दिलीत की आता गोरगरिबांच्या विधान कल्याण- परिषद दिल्यानंतर देवाणघेवाण नाही असं कसं म्हणायचं? नाही, बच्चू कडू आधी आमच्या बरोबर नव्हते का? यापूर्वी होते ना. यापूर्वी आमच्या बरोबर होते. त्यांचा पक्ष आमच्या बरोबर काम करत होता. पण तेव्हा एकत्र तेव्हा काम त्यांच्या केलं पक्षातल्या त्यांनी. कुणाला तुमच्या पक्षानं आमदारकी दिली नव्हती ना? नाही, बच्चू कडू हे त्या पक्षाचे सर्वोच्च नेते, त्यांना देणार ना आम्ही. जर नेतृत्व आमच्या बरोबर येत असेल तर नेतृत्वालाच संधी देणार आधी आम्ही. आम्ही तेच विचारतो ना, मग ती विधान परिषदेच्याच तोंडावर का? नाही, ही योग्य वेळ बच्चू कडूंनाही ही योग्य वेळ वाटली असेल की आता हे बघा, त्यांचा विधानसभेला कुठल्या ना कुठल्या काही ना काही कारणाने त्यांचा पराभव झाला आणि तरीही त्यांचं काम थांबलेलं नव्हतं. ते काम करत होते. पण जर हे काम आणखी चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचं असेल आणि त्याला जर सत्तेची जोड मिळत असेल, एकनाथ शिंदे साहेबांसारख्या नेत्याचं पाठबळ मिळत असेल, तर का बच्चू कडूंनी असा निर्णय घेऊ नये? अतिशय रास्त निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यांच्या निर्णयाचं स्वागत महाराष्ट्रातून होईल. संजय राऊतांसारखा एखादा अर्थ करंटा सोडा त्याच्याबद्दल काहीतरी अपशब्द बोलेल, परंतु सर्वसामान्य जनतेतून जो दिव्यांग घटक ज्यांच्यासाठी बच्चू कडू प्राधान्याने काम करतात त्या सर्वांनी स्वागत केलेलं आहे. त्यांनी येऊन प्रवेश केलेला आहे अशा अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी बच्चू कडूं बरोबर शिवसेनेत. तुषार रसाळजी काय नाही. तुषार रसाळजी काय फरक पडतो तुम्हाला? बच्चू कडू जर एकनाथ शिंदेसोबत गेले तर का आगपाखड होतीये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांकडून? सर्वात पहिले तुम्हाला सांगतो, आता त्यांनी जो शब्द वापरला ना करंटा, त्या गद्दारांना आहे ना रस्त्यावरती लोक मारतील थोड्या दिवसांनी, बघा तुम्ही. अरे कधी मारतील? तुमचा पक्ष संपला रसाळ. तुम्ही असं म्हणत तुमचा पक्ष संपला, तुमचा नेता संपला. कधी संपणार नाही. तुझा जो नेता आहे ना, अरे तुझ्या नेत्याला पण एबी फॉर्म माझ्या नेत्याला दिलेला आहे. तुझ्या नेत्याला पण एबी फॉर्म.
काँग्रेसच्या का? मग बाळासाहेबांचा पक्ष ऐक ना, खरे गद्दार ए तुम्ही आहे. बाळासाहेबांचा पक्ष, बाळासाहेबांच्या अरे हिंदुत्वाच्या गद्दार तुम्ही विचाराची प्रतारणा करणारे गद्दार, तुम्हाला हा शब्द बीजेपीचे वापरायचा पाय काय? टाकणारे तुम्ही, कुठलंही का- दिल्लीला जाऊन कारण अमित शहाचे आणि नरेंद्र मोदीचे पाय टाकणारे तुम्ही. अरे आणि तुम्ही जर काँग्रेसच्या तुम्हाला बच्चू सत्तेसाठी कडू हे मुख्यमंत्री संजीवजी होण्यासाठी आणि तुषारजी अरे, तुम्ही काय आता पार्टी अरे. ऑफिसच्या बाहेर भांडताय का? काय करताय? ज्या एकमेकांचं काँग्रेसला- ऐकून तर घ्या. संजीवजी आता थांबा, त्यांना बोलू द्या. तुम्ही बोलून झालं ना तुम्हाला जे बोलायचं होतं तर त्यांना बोलू दे. तुषारजी बोला. करंट बोलायचं नाही, नाही तर आम्हाला पण शिव्या देता येतात. मग आम्ही जर काय बोललो तर नंतर बोलायचं नाही काय? अरे तुम्ही तेच करताय आता मागचे जी यांची 3-4 वर्ष शिवसेना- तेच करताय हा? पूर्ण वेळ तुमच्या चला, आपण मुद्द्यावर येऊया. स्वतःची हा बर चला आता तुषारजी जी यांची मुद्द्यावर शिवसेना या. तुषारजी मुद्द्यावर आता दिलं ऐका तुम्ही ना, उत्तर. आता- चला आता मुद्द्यावर या. का बरं तुम्हाला वाईट हा. वाटतंय बच्चू कडू शिवसेनेकडे गेले तर? नाही आम्हाला काहीच वाईट वाटत नाही. हम्म. बच्चू कडूंनी जावं किंवा अमित शहानी स्वतः शिवसेनेत यावं किंवा नरेंद्र मोदी जरी उद्या शिवसेनेत आले तर आम्हाला त्याचं काही वाईट वाटणार नाही. हम्म. अहो हा गेम आहे. आता तुम्ही मगाशी बोलले ना की बच्चू कडू गेल्यानंतर तो निर्णय कडू होता का गोड होता? हा निर्णय कडू आहे की गोड आहे बच्चू कडूंना नक्कीच दिसेल. आता बच्चू कडू यांची जी ओळख होती विदर्भातला एक वाघ म्हणून, पण आज त्या वाघाला बिनदाताचा वाघ करून ताटाखालचं मांजर हे बीजेपीने शिंदे साहेबांच्या थ्रू करायला लावलेलं आहे. हम्म. तुम्हाला वाटतं का बच्चू कडू 30-40 वर्ष स्वतःचा पक्ष चालवतोय, आज जातील ते असं वाटतं का कधी? आज तुम्ही मला सांगा, मागेच 2-4 महिन्यापूर्वी त्यांनी चक्का जाम केला होता. आज ते एवढ्या वर्ष मिनिमम एमएसपीच्या म्हणजे शेतमालाला जो हमी भाव पाहिजे त्यासाठी लढतायत. उद्या एकनाथ शिंदे करणार आहेत का शेतमालाला हमी भाव? किंवा दिव्यांगांसाठी ते बोलतायत. अहो दिव्यांगांचे हाल किती चालू आहेत. आणि आता हे बोलत होते की ते पहिल्याचेच शिवसैनिक, मग जेव्हा बाळासाहेबांना सोडून गेले मग तेव्हा काय बाळासाहेबांची चुकी होती का? बच्चू कडू सोडून गेले आणि आता एकनाथ शिंदेची सगळी चूक सुधारवली आणि लगेच बच्चू कडू एकनाथ शिंदेकडे आले. असं काय आहे का? याचं उत्तर द्यावं यांनी. बर ठीक आहे, आपण विचारूयात त्यांना. विनोद वाघजी, एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना यांच्यामध्ये याच्यावरून वाद लागलाय, पण खरं तर असं आहे की एखादा पक्ष हा जर महायुतीमध्ये येत असेल, तोही आंदोलन करणारा पक्ष, बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीची ओळखच ती राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये की प्रचंड आंदोलन करतात. आंदोलन करणारा पक्ष जर सत्तेमध्ये येत असेल तर प्रामुख्यानं तर सत्तेतला महत्वाचा मोठा पक्ष बघणार. पण बच्चू कडूंनी तुमच्याकडे का पाठ फिरवली? शिवसेनेची का निवड केली? कविताजी, असं आहे की आता राजकारणामध्ये कोणाला कुठला निर्णय घ्यायचा हे ज्याच्या त्याच्या मनावर, ज्याच्या त्याच्या इच्छेवर असतं. त्यामुळं बच्चू कडूंनी कुठल्या पक्षात जायचं हे बच्चू कडू ठरवतील आणि त्यांनी तसं ठरवलं. त्यामुळं आपण त्यांना आमच्या पक्षात का नाही आले किंवा त्या पक्षातच का गेला असं विचारणारं आपण कोण, असा प्रश्न आपल्याला निर्माण होऊ शकतो. त्यामुळं असा कुणालाही वैयक्तिक विचारण्याचा अधिकार नाही आणि प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. कुणाला कुठल्या पक्षात जायचं ती व्यक्ती ते ठरवू शकतात. बच्चू कडूंनी ठरवलं शिवसेनेत जायचं, त्यांचं त्यांना लकलाभ. आणि दुसरी गोष्ट, आपण आपला पक्ष वाढवायचा हे प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे. म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब ते त्यांचा पक्ष वाढवतात, आम्ही आमचा पक्ष वाढवतो. मग पक्षात कुणाला घ्यायचं कुणाला नाही हे त्या त्या पक्षाचे नेते ठरवत असतात. एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या पक्षाचे नेते, त्यामुळे ते ठरवतील की कुणाला घ्यायचं, कुणाला विधान परिषदेची उमेदवारी द्यायची. हा संपूर्ण निर्णय आणि तो अधिकार एकनाथ शिंदे साहेबाचा आहे आणि त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला. आम्हाला त्यात वाईट वाटायचं आणि आमचं दुमत असण्याचं काही कारण नाही. शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आणि आपल्या पक्षात कोण घ्यायचं हा ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला, त्यामुळे त्यांच्या पद्धतीनं तो निर्णय त्यांच्या जागी योग्य असेल, त्याला आमची काही हरकत नाही. पण अशी परक्यासारखी का भावना? त्यांनी घेतला असेल, त्यांच्या जागी योग्य असेल, आम्ही त्यांना धावा असं का? म्हणजे महायुतीमध्ये चालेत ना बच्चू कडू, मग आनंद नाही का झाला भाजपला? कविताजी, असं आहे की आता आम्हाला आनंद आणि दुःखाचा विषयच नाही, हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे त्यांना एवढं परक्यासारखं का हो वागवता त्यांना, असा माझा सवाल आहे. इतकं का परक्यासारखं लांब लांब ठेवून का वावर? आता आले की ते तुमच्याचकडे तर आले तर महायुतीमध्ये त्यांचं स्वागतच आहे. आणि सत्ताधारी पक्षामध्ये बच्चू कडू आले तर आता त्यांना काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं की सत्ताधारी पक्षावर आणि सरकारवर ते टीका करत होते. आता त्यांना सत्तेमध्ये आल्यानंतर सरकारची तारीफ करावं लागणार आहे, सरकारचे कामकाज लोकांपर्यंत मांडावं लागणार आहे. आणि सरकारने जे जनहिताचे निर्णय घेतले, जे विरोधात असल्यामुळे ते विरोध करायचे, परंतु आता त्यांना सरकारनं काय काय कामं केले जनतेला सांगावं लागणार आहे. आमच्यासाठी चांगली गोष्ट, त्यामुळे आम्हाला वाईट वाटायचं कारणच नाही. पहिल्या वाक्यात पण संजीव बोरसारखं तुम्ही काय पहिल्या वाक्यात त्यांचं स्वागत नाही ना केलं, म्हणून मला दुसऱ्या प्रश्नापर्यंत यावं लागलं. तुम्ही बराच वेळ घेतला त्यांचं स्वागत करायला. काय संजीव बोर, बरोबर आहे ना?
नाही, आमच्या मा- महायुतीमध्ये कसं आहे, त्यांचं त्यांनी स्वागताची तसं आम्हाला काही त्यांनी अडचण नाही. मी तुम्हाला सांगितलं स्वागत की हा आता शब्द त्यांना सरकारची वापरलेला बाजू नसेल मांडावं तरी लागणार आहे. महायुतीत ते आलेले आहेत हं, आणि त्याबद्दल समाधान व्यक्त केलंय ना त्यांनी. हं. स्वागत हा शब्द नसेल वापरला, पण महायुतीत त्यांनी स्वागत केलेलं, महायुतीत आलेत ते म्हणजे आमचे झालेत आणि तसं स्वागत केलंय त्यांनी. त्यामुळं मला काय वाटत नाही त्याच्यात आक्षेपार्ह. हं. आणि बच्चू कडूंचा निर्णय हा सार्थ ठरणार आहे. शिवसेना विदर्भात आणखी जोमाने वाढेल, बाळासाहेबांचा विचार आणखी जोमाने विदर्भात पुढे जाईल, याबद्दल आम्हाला तरी निश्चित विश्वास आहे. त्यामुळे बाकी कुणाला बरं काय संजीवजी, वाटतंय मला एक सांगा, म्हणजे तुम्हालाही आठवत असेल कदाचित, जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन आधी सुरतला आणि मग गुवाहाटीला 2022 साली गेले होते, त्यावेळेस नीलम गोरे इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये तेव्हाच्या होत्या आणि तेव्हा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की एकनाथ शिंदेंना एकतर आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करावा लागेल, नाहीतर बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये विलीन करावा लागेल, दुसरा काही त्यांच्याकडे पर्याय नाहीये. कायद्याचा आधार घेऊन त्या बोलत होत्या. आणि आता असं झालंय की 2-3 वर्षांनंतर बच्चू कडूंचाच पक्ष शिवसेनेमध्ये विलीन झाला. आता मला एक सांगा की हा पक्ष तुमच्या सोबतही घेता आला असता, विलीन करून घेण्याची काय घाई होती? म्हणजे याच्या मागची स्ट्रॅटेजी काय आहे? मी आधीच सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की ज्यांना ज्यांना वाटतंय की सर्वसामान्य घटकांसाठी काम झालं पाहिजे, सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजेत, हं, शेतकरी असतील, अपंग, दिव्यांग असतील, वेगवेगळे घटक, तर ते काम शिवसेनेतून आज ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे, यामुळे बच्चू कडूंचाच प्रवेश नाही तर दररोज हजारो लोकांची लाईन लागलेली आहे, रांग लागलेली आहे शिवसेनेत प्रवेशाची. हं, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे प्रोग्राम सातत्याने प्रदर्शित होत असतात. हं. दर दिवसाआड 500-1000 लोक प्रवेश करतायत. म्हणजे एक ते बच्चू कडूच प्रवेश करतायत असं नाही, तर ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची आणि कामाची पावती आहे. त्यांच्या नेतृत्वावर जो विश्वास सर्वसामान्यांना दिसतो आहे, त्यांच्या कामाची जी पद्धत आहे, त्यांची कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची, ठीक आहे. ताकद देण्याची जी त्यांची पद्धत आहे, यामुळं बच्चू कडूच नाही, आणखी खूप चांगली लोक शिवसेना पक्षात येतील आणि खऱ्या अर्थाने बरं, ठीक आहे. वंदनीय बाळासाहेबांना जे अभिप्रेत होतं, ठीक आहे. ते काम मागच्या काळात थांबलेलं होतं उभाटामुळे. बरं. आता एकनाथ शिंदे साहेबांमुळे ते शिवसेनेचं काम बरं, चांगल्या म्हणजे पद्धतीने आणखी बाळासाहेबांच्या पुढे जात आहे. पक्षामध्ये राहूनही तुम्हाला जे करता आलं नव्हतं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, ते आता तुम्ही फक्त एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करता असं तुम्ही सांगताय. कारण तेव्हा तुम्ही पण सत्तेमध्ये होतात, मी आठवण करून द्यावी लागेल. विकास वैद्यजी, विदर्भाचा विचार केला तर बच्चू कडू यांचा पक्षच पूर्णपणे शिवसेनेमध्ये विलीन होणं, विदर्भाच्या राजकीय गणितांचा विचार करता याचे काय अर्थ आहेत? नाही, मला एक याच्यामध्ये एक असं वाटतं की एकनाथ शिंदेंनी अत्यंत मुत्सद्दीपणाने हे पाऊल उचललेलं दिसतंय. ओके. कारण विदर्भामध्ये भाजप आणि काँग्रेस हं, हे दोनच प्रमुख पक्ष आहेत हं, आणि इतर पक्षांनी एनसीपी असेल किंवा शिवसेना असेल, या पक्षांनी कधी फारसे प्रयत्न या भागामध्ये त्यांच्या पक्षाला वाढवण्याचे केलेले दिसत नाही. ओके. त्याच्यामुळे बच्चू अर्थात बच्चू कडूंच्या या विलिनीकरणाला इतर अनेक पॉलिटिकल गणित त्याला हे आहेत. आपण गुवाहाटीच्या वेळेला जेव्हा पाहिलं असेल तेव्हा बच्चू कडूंची साथ त्यांना होती हं, आणि या आधीचे जे काही एमएलसीचे पोल झाले होते त्यावेळेला बच्चू कडूंनी महायुतीला साथ दिली होती. हो. पण बच्चू कडूंच्या रूपाने विदर्भात एक शिवसेनेला एक असा नेता मिळालेला आहे की जो एक अग्रेसिव्ह आक्रमक आंदोलक नेता जो आहे, एक आक्रमक नेतृत्व. म्हणजे आजही शिवसेना शिंदे गटाचे आशिष जयस्वाल असतील, कृपाल तुमाने असतील, संजय राठोड असतील, भावना गवळी असतील, किरण पांडव असतील, हे सगळे नेते आहेत. पण याच्यासोबत एक ज्याला म्हणतो, कारण आपण मागच्या वर्षी जर पाहिलं असेल तर मागच्या वर्षी त्यांनी इथे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी 2 वेळा 2 दिवसाचं रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि नागपूरचा वर्धा रोड जो नॅशनल हायवे आहे ठप्प केला होता. तो रस्ता त्यांनी रोखून धरला होता आणि अनेक म्हणजे हजारो कार्यकर्ते त्यावेळेला तिथे जमा झाले होते. त्यांनी 1 दिवस 1.5 दिवस जेवण देखील केलं नाही. तर बच्चू कडूचं एक जे सामान्य माणसामधलं त्याची जी प्रतिमा आहे की हा माझा माणूस आहे, हा माझा नेता आहे किंवा मीच या भागाचा आमदार आहे, अशी जी धारणा बच्चू कडू लोकांच्या मनामध्ये रुजवण्यात यशस्वी होतो. तर मला वाटतं शिवसेना शिंदे गटाचा हा एक खूप मोठा विजय म्हणू शकतो आपण किंवा एक मोठी त्यांना विदर्भामध्ये एक चांगलं एक महत्वाचं नेतृत्व मिळतंय ज्याच्या माध्यमातून ते शिवसेना शिंदेचं इथे
मजबूतीकरण करू शकतात. म्हणजे जे आतापर्यंत भाजप किंवा काँग्रेसच्या पलीकडे कोणी ठीक. असे प्रयत्न केले नाही. त्याच्यामुळे म्हणजे एक माणूस काय करू शकतो, आपण निश्चितपणे विदर्भाला आवडणारं एक खमक नेतृत्व. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शोले सारखी त्यांनी निश्चित त्यांच्या आंदोलनाची वेगळी स्टाईल राहिलेली आहे आणि प्रत्येक आंदोलन वेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत जाईल याचा प्रयत्न बच्चू कडू कायम करत असतात. तुषार रसाळजी, थोडंसं तुमच्या दोन्ही पक्षांमधलं, दोन्ही शिवसेनेमधलं राजकारण बाजूला ठेवूयात. बच्चू कडूंबरोबर शिवसेनेनं या अगोदर सुद्धा काम केलेलं आहे. बच्चू कडू हे जरी आंदोलनाचे नेते असले तरी ते काय एकदम असे हे नाहीयेत की ते भावनाशील होऊन कुठे एखादा निर्णय घेतील. ते कॅल्क्युलेटेड निर्णय घेणारे नेते आहेत. काय कारण असावं की बच्चू कडू यांनी आपला पक्ष विलीन करण्यासाठी शिवसेनेची निवड केली, भाजपची नाही? मला तरी बोला बोला. जर आपण या 2024च्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला नाही, तर हा जवळजवळ तुषार रसाळांसाठीचा आहे प्रश्न. तुषारजी बोला. हो, मी तेच आता बोलत होतो. हा. ऍक्च्युली काय आहे, मला तरी असं वाटत नाहीये की विदर्भात यापुढे शिवसेना जास्त फोफावेल. कारण की बीजेपीनीच हा डाव करून बच्चू कडूंना शांत करण्यासाठी शिंदे गटामध्ये त्यांना विलीन केलेलं आहे असं मला वाटतंय. आणि बच्चू कडू सारखे आक्रमक नेते जे पुढे जाऊन बीजेपीला डोकेदुखी होऊ शकत होते, पण आता शिंदे गटात टाकलं म्हणजे काय की एक प्रकारे तुम्ही विचार करा, काय झालं का लगेच शिवसेनेत टाकलं म्हणा, शिंदे गटात नाही, शिवसेनेत. कविताजी हा, नाही, शिंदे गट नाही, शिवसेना. अरे देवा. चला, हा विनोदजी बोला बोला. शिंदे गटच आहे. नाही तुषार शिवसेना. सांगा, आम्हाला काही कोणाची अडचण होत अहो, नाही, आम्हाला शिंदे काही गट जात नाही. तुम्ही त्याच्यावर तर्क वितर्क लावू नका आणि आम्हाला अडचण व्हायचा प्रश्न अहो, येत नाही. आम्हाला बच्चू माहिती कडूचा आहे. पराभव भारतीय जनता अहो, पार्टीच्या आम्हाला आमच्या माहिती आहे. पदाधिकाऱ्यांनी, आमच्या मित्रांनी, प्रवीण तायडेनीच केला. ते भारतीय जनता पार्टीचे तिथे आमदार आहे. हो. त्यांनी निवडणूक जिंकली आहे त्यांच्या हो विरोधात. का? त्यामुळे आम्हाला त्यांची अडचण व्हायचा काय प्रश्न आहे? आमची ताकद आम्ही त्या मतदारसंघात नाही, तिथं बघा. दाखवली आहे. त्यामुळे कळलं, तुषारजी बघा, तसं म्हणजे असे अंदाज बांधू गोपीनाथ नका. मुंडे आम्हाला साहेबांचं काही काय अडचण नाही. झालं? आम्ही असे ऐका ना. कोणाबद्दल विचारही करत नाही. अहो, ठीक. गोपीनाथ मुंडे साहेबांचं काय झालं? त्यामुळे मला असं एकनाथ वाटतं खडसे तुषारजी, साहेबांचं तुम्ही काय तुमच्या झालं? पक्षाबद्दल आता- मत मांडलं पाहिजे. आता तुम्ही तुमच्या- भाजप करू पक्ष- स्वप्नात बी तुम्हाला भाजप तुमचा दिसतं. पक्ष भाजपचं काय आहे तुम्ही का? घेऊन बसला? ओके, गट आहे. ठीक आहे. तुमचं चला, मत- संजीवजी, गट तुमची आहे, शेवटची गट. कमेंट आहे. तुम्हाला संपला मगाशी थांबवलं लवकर. होतं मी. संजीवजी बोला. तुमचा गट लवकर संपणार आहे. द्यायला सांगा निर्णय. बच्चू कडूंचं नेटवर्क हे केवळ विदर्भात नाही, त्यांचे राज्यभर समर्थक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत, चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत. या सर्व कार्यकर्त्यांची शिवसेना म्हणजे एकट्या वाढवण्यासाठी अचलपूरमध्ये नक्कीच बच्चू कडूंचा पराभव झाला असेल तर तो विदर्भातला त्यांचा पराभव नाही मानत तुम्ही? नाही, काय कारण नाही ना. हे बघा, तांत्रिक दृष्ट्या एकाचा पराभव होतो, एकाचा विजय होतो. म्हणूनच बच्चू कडू सारखा चळवळीत काम करणारा कार्यकर्ता, ज्याच्या सामाजिक जाणीवा उन्नत आहेत, अशा कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे. म्हणूनच त्यांचा शिवसेनेतला प्रवेश हा निश्चित स्वागतार्ह आहे आणि समाधान देणार आहे. सामान्य कार्यकर्त्यांना समाधान देणार आहे. जनतेतून त्याचं स्वागत होतंय. त्यामुळे बाकी कोण काय म्हणतंय याला महत्व नाही. बच्चू कडूंच्या येण्याने शिवसेना वाढवण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आणि बच्चू कडूंनी जो विश्वास दाखवलाय तोही सार्थ ठरणार आहे. बरं, बच्चू कडू यांच्या शिवसेनेमध्ये आपला पक्ष घेऊन जाणं, त्यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार जनशक्ती संघटना ही आपल्या सोबत शिवसेनेमध्ये नेऊन विलीन करणं ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक महत्त्वाची घटना मानली जाते. याचं कारण असं आहे की जरी विदर्भापुरता मर्यादित असला, जरी विदर्भातल्या काही जिल्ह्यांपुरता मर्यादित असला, तरी बच्चू कडू यांच्या या संघटनेचं एक स्वतंत्र अस्तित्व होतं आणि ते अस्तित्व फक्त एक संघटना म्हणून नव्हतं, तर ज्या कारणासाठी, ज्या लोकांसाठी, समाजातल्या ज्या घटकांसाठी ती संघटना लढते त्यामुळे ते अस्तित्व होतं आणि ते विदर्भापुरती म्हणूनच मर्यादित नव्हतं, ते राज्यभरामध्ये होतं. दिव्यांगांसाठी बच्चू कडूंनी जी मुवमेंट सुरू केली होती ती महत्त्वाची ठरलेली आहे राज्यामध्ये, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. अशी असणारी ही संघटना जी राजकीय वाटचाल सुद्धा करत होती, ती अचानकपणे जेव्हा दुसऱ्या एका सत्तेतल्या पक्षामध्ये विलीन होते त्यावेळेस चर्चा निश्चितपणे होतात, कारण ती संघटना ही अनेकांशी जोडली गेलेली असते, अनेक कारणांशी जोडली गेलेली असते. त्यामुळे त्याचा उहापोह हा फक्त राजकीय अनुषंगानेच केला जातो असा नाही, पण विधान परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख असताना जर ही राजघटना घडत असेल तर त्याचे राजकीय कांगोरे बरेच आहेत. त्यामुळे चर्चा करणं गरजेचं होतं. आपण सगळेजण या चर्चेत आलात आणि या सगळ्या मुद्द्यांवर आपापल्या परीनं उत्तरं दिलीत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.